हो, तुम्ही कधी डाळीमध्ये चाकवत घालून अतिशय पौष्टिक झटपट तयार होणारी रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. जर तुम्ही एकदा या पद्धतीने डाळीमध्ये चाकवत घालून बनवले ना, तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी टेस्टी व पौष्टिक डाळ तयार होते. जर या सीझनमध्ये मिळणारी ही चाकवताची भाजी एकदा नक्की ट्राय करा. त्याकरिता मार्केटमधून चाकवताची भाजी घेऊन आली बघा, अगदी फ्रेश व हिरवीगार अशी चाकवताची भाजी. चाकवताची भाजी आणल्यानंतर स्वच्छ निवडून घेतली. या पद्धतीने भाजी निवडून घ्यायची. निवडून घेतल्यानंतर त्यातील असलेले घाण काड्या वगैरे काढून टाकायच्या. बघा, या पद्धतीने भाजी निवडून घेतली. आता त्याकरिता मी जास्त प्रमाणात मसुरीची व थोड्या प्रमाणात तुरीची डाळ घेणार आहे. ही मी मिक्स डाळ बनवणार आहे. तुम्हाला आवडेल त्या डाळीमध्ये तुम्ही चाकवताची भाजी घालू शकता. मी या पद्धतीने बनवणार आहे. चवीला अतिशय सुंदर टेस्टी अशी डाळ तयार होते. नंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलं व चाकवताची पानं घालून त्यात थोडेसे मीठ घालून स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलं, म्हणजे त्यातील असलेली घाण किडे सर्व निघून जातात. बघा, या पद्धतीने चाकवताची भाजी धुवून घ्यायची. भाजी बाहेर काढून घेतलेली, एका ताटामध्ये काढून घेतलेली व या पद्धतीने कट करून घेतली. सर्व भाजी अशी छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायची. नंतर घेतलेली डाळसुद्धा धुवून घेऊया. एका कुकरमध्ये डाळ घालून घेतली व 3-4 पाण्यामध्ये धुवून घेतली. ही डाळ बनवताना भाजीचे प्रमाण जास्त ठेवावे, डाळीचे प्रमाण कमी ठेवले तरी चालते. डाळ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर ते साईडला ठेवूया व कट केलेली त्यात भाजी घालून घेऊया. बघा, या पद्धतीने भाजी घालून घेतली. नंतर त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घातले, चिमूटभर हिंग घातले व त्यात पाणी घालून घेतले. अगदी भाजी व डाळ बुडेल एवढे पाणी घालून घेऊया. सर्व चमचीच्या साहाय्याने मिक्स करून घेतले. नंतर त्यावर झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या. बघा, या पद्धतीने आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर गरम उघडू नये, नाही तर भाजण्याची शक्यता असते. कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेतले. बघा, आपली डाळ किती छान शिजलेली आहे. नंतर त्या कुकरमधील डाळ बाजूला काढून घेतली व त्याच कुकरमध्ये फोडणीची तयारी केली. 1 चमचा तेल घातले. तेल घातल्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता घातला. कढीपत्ता चांगला तडतडू दिला. नंतर त्यात जिरी मोहरी घालून घेतली, ती चांगली तडतडू दिली. बघा, या पद्धतीने सर्व घालून तडतडू दिल्यानंतर त्यात अद्रक लसणाचे ठेचून घेतलेले अद्रक लसूण घालून घेतले व चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले. नंतर त्यात 1 टोमॅटो घालून घेतलं. टोमॅटो तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी 1 टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. टोमॅटो चांगलं शिजण्याकरिता थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ चांगलं घालून चांगले मिक्स करून घेतले, म्हणजे टोमॅटो चांगले शिजले जाते. बघा, या पद्धतीने सर्व सारखे हलवत राहावे, नाही तर तळाला लागण्याची शक्यता असते. नंतर त्यात आता मसाले घालूया. तुम्ही हे हिरवे वाटणंसुद्धा करू शकता, पण मी लाल तिखट घालणार आहे. 1 चमचा लाल तिखट घातले. अर्धा चमचा हळद घातले. हळदीचे प्रमाण आधी घातले असल्याने थोडे प्रमाणातच घालावे, नाहीतर उगार लागण्याची शक्यता असते. नंतर थोडेसे धनेपूड जिरेपूड घालून घेतली व चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्यात शिजलेली डाळ घालून घेतली. बघा, या पद्धतीने डाळ घालून घेतली व चमचेच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्यात चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतले. मिठाचे प्रमाण पहिले वापरले आहे म्हणून प्रमाणातच घालावे. नंतर भरपूर सारी कोथिंबीर कट करून घातली व चांगले मिक्स करून घेतली व चांगली दणदणून एक उकळी येऊ दिली. चवीला अतिशय सुंदर, पौष्टिक, हेल्दी व लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी पौष्टिक डाळ तयार. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट्स करायला विसरू नका.